गंगू वयात आली तशी लग्नाची तयारी सुरू झाली. जामखेडच्या श्रीमंत तरुणासोबत लग्न ठरले. कुंकू, टिळा, बस्ता सारे काही नियोजनानुसार पार पडले. लग्नाचा दिवस उजाडेपर्यंत त्या तरुणाच्या अनेक सुरस-कथा कानावर येऊ लागल्या. तो व्यसन करतो, नेहमी मित्रांच्या गराड्यात राहतो, रोज शेतातल्या बंगल्यावर नवीन नवीन लोकांसोबत पार्ट्या होतात, अशा काही गोष्टी कानावर आल्या की गंगू नाराज व्हायची. आईला सांगायची. आईसुद्धा नाराज व्हायची, मात्र मनाची समजूत करून घ्यायची आणि गंगूलाही समजवायची की पैसा आहे म्हणून खर्च करतो, लाडका आहे, अजून हुडपणा आहे, लग्न झाल्यावर होईल व्यवस्थित. बघता बघता लग्नाचा दिवस उजाडला. मंदिरासमोरच्या पटांगणात भव्य मंडप टाकला गेला. सकाळपासूनच लाऊडस्पीकर लावलेला होता. त्यावर ग्रामोफोनच्या तबकडीने गाणे वाजत होते. रुनुजनं वाजंत्री वाजती, मोर कळवातनी नाचती, उद्या जाईल मी माझ्या गावा, माझ्या अंगाला हळद लावा, असे लग्नाचे गाणे त्या काळात वाजवायचे. मध्येच त्या तबकडीवर खरचटले असेल किंवा खराब झाली असेल तर तबकडी फिरायची, परंतु सुई जागेवरच राहायची आणि गाण्याचा एखादा शब्द पुन्हा पुन्हा ऐकायला मिळायचा. मग ग्रामोफोनवाला हळूच ती सुई उचलून मागे सरकवायचा आणि गाणे तिथून पुढे वाजायला लागायचे. गावातील लहान मुले आज लग्नाच्या पंक्तीत जेवायला मिळेल म्हणून आनंदाने उड्या मारत होते. अतिशय हालाकीचा काळ होता तो. गव्हाची पोळी म्हणजे केवळ सणावाराला मिळणारी मेजवानी असायची. एरवी एखादा पाहुणा आलास तर त्याच्यासाठी पाहुणचार केला जायचा, परंतु त्याच्यासोबत घरातील केवळ एकच पुरुष जेवायचा. त्यानंतर उरलंच काही तर मुलांना मिळायचं, म्हणून लग्नाच्या पंक्तीचं लहान मुलांना फार अप्रूप वाटायचं. इथे येणारी मंडळी एकदम श्रीमंत मंडळी असल्यामुळे त्यांच्यासाठी खास असे पदार्थ बनवले जात होते. त्याच्या वासाने मुलांच्या तोंडाला पाणी सुटत होते. परंतु पाहुणे मंडळी आल्याशिवाय आणि त्यांचे जेवण झाल्याशिवाय गावातल्या कोणालाच जेवायला मिळणार नव्हते. मुलं मंडपाच्या अवतीभोवती घोटाळत होती. एकदाचे जामखेडचे पाहुणे आले. भेटीगाठीचा कार्यक्रम झाला. नवरदेवाला मारुतीच्या मंदिराच्या ओट्यावर सावलीत बसवून मंडळी मांडवाकडे आली. मांडवाच्या बाजूला पाहुण्यांच्या हातपाय धुण्यासाठी पाण्याच्या बादल्या भरून ठेवलेल्या होत्या. पाहुणे आले. हातपाय धुवून मांडवात स्थानपन्न झाले. त्यांना पाणी आणि सरबत देण्यासाठी लहान मुलांची झुंबड उडाली. उरलेले सरबत प्यायला मिळावे ही एक सुप्त अपेक्षा मनात होतीच. मारुतीच्या मंदिरावर बसलेल्या नवरदेवाचे स्वागत म्हणून नवरीच्या 2 करवल्या, पाण्याचे भांडे आणि शेवयाच्या भाताचे ताट साजूक तूप घालून वाजत गाजत घेऊन आल्या. नवरदेवासोबत असलेल्या सर्वजणांनी भातावर ताव मारला. करवल्या परत गेल्या. नवरदेवाचे मित्र थोडे पाय मोकळे करायला गेले. इकडे मांडवात पाहुण्यांना पाणी सरबत देऊन झाले. थोड्या गप्पा झाल्या आणि लगेच लाऊडस्पीकरवर सूचना झाली. पाहुण्यांनी लगेच जेवायला बसून घ्यावे. वाडेकरी मंडळी आपापले वाढायचे साहित्य घेऊन तयार राहावे. लगेच पंक्तीला सुरुवात होत आहे. आटपा लवकर, चटया अंथरून घ्या, पत्रावळ्या द्रोण आणा लवकर. चटया अंथरल्या गेल्या. पाहुण्यांची पंगत सुरू झाली. पहिल्या पंक्तीत पाहुण्यांच्या व्यतिरिक्त गावातले कोणीच जेवायला बसत नसत. पाहुण्यांची एक पंगत उठली, दुसरी उठली, तिसरी उठली आणि मग कोणाला तरी नवरदेवाच्या मिरवणुकीची आठवण झाली. अरे, शेवंतीचे कपडे आणा लवकर, नवरदेवाला शेवंती चढवा आणि जाऊ द्या लवकर मिरवायाला. हो हो, अरे पांडवा, जा तेवढे शेवंतीचे कपडे आण बरं लवकर. तसा पांडवा लग्न घराकडे धावला. पूजेचे ताट, शेवंतीचे कपडे आणि भटजीबुवाला सोबत घेऊन मंदिराकडे आला. मंदिरावर नवरदेवाच्या बरोबर आलेले त्याचे मित्र लगेच तेथून पसार झाले. दूर जाऊन उभे राहिले. भटजीबुवांनी नवरदेवाला कपडे चढवण्यासाठी आणलेल्या कपड्यांना अभिमंत्रित करायला सुरुवात केली. तसे नवरदेवाने थांबायला सांगितले. कारण विचारले असता मला मुलगी बघायची आहे म्हणून सांगितले. आता झाली का पंचायत? नवरदेवाला शेवंती चढवल्याशिवाय मंदिराजवळून उठता येत नाही. तसेच हळद लागलेल्या नवरीला मारुतीच्या मंदिराच्या ओट्यावर येता येत नाही. काय करायचे? पांडवा आणि भटजीबुवांनी समजावून पाहिले, परंतु नवरदेव ऐकायलाच तयार होईना. हा हा म्हणता ही बातमी लग्न घरापर्यंत पोहोचली. वधूपिता मंदिराकडे आला. त्यानेही समजावून सांगितले, पण परिणाम शून्य. वरपिता सज्जनराव स्वतः मुलाला समजवण्यासाठी आले, पण नवरदेवाची एकच मागणी होती, लग्न लावायच्या अगोदर मुलगी पाहायची. नवरदेवाच्या या हट्टापायी काय करावे हे कोणालाच कळेना. प्रतिष्ठानपैकी सर्वच जण येऊन नवरदेवाला समजावत होते, परंतु त्याचा एकच हेका होता, तो सोडायला तयारच नव्हता. बाकीच्या मंडळीने, ज्यांना यातली काहीच कल्पना नव्हती, त्यांचे जेवण वगैरे व्यवस्थित सुरू होते. पंक्तीवर पंक्ती उठत होत्या.
नवरदेवाची मिरवणूक निघाली नाही याचे कोणाला सोयर सुतक नव्हते. नवरीच्या आईच्या कानावर ही गोष्ट गेल्यावर तर ती रडायलाच लागली. तिला बघून मावशा, माम्या आणि जवळच्या इतर बायकाही रडायला लागल्या. नवरदेवाला हट्ट धरण्याचे कारण असे होते की नवरदेव मंदिराच्या ओट्यावर बसल्यानंतर तिथे त्यांचे स्वागत शेवयाच्या भाताने झाले होते. त्याचे मित्र आणि त्याने भात खाल्ला. नंतर त्याचे मित्र फेरफटका मारून आले. त्यातल्या 1-2 मित्रांना त्याची थट्टा करण्याची लहर आली. ते आल्यानंतर नवरदेवासोबत त्यांची चर्चा झाली. का रे, तू तर मुलगी बघायला आलेला होतास ना, मग मुलगी नीट बघितली नाहीस का? एक मित्र म्हणाला. हो, मी स्वतः आलो होतो मुलगी बघायला. मुलगी पसंत झाल्यावरच होकार दिला होता मी. नवरदेवाचे उत्तर. अरे, तू मुलगी बघायला आला होतास हे बरोबर असलेही, परंतु सोबत तुझे वडील, काका, मामा हे सुद्धा असतीलच ना. आणि हे सारे जण समोर असताना तू काय मुलीला न्याहाळत बसला असशील का? पाहिलं ना, पहिलं केलं असशील. दुसऱ्या मित्राचा तर्क. हो, काका मामा सोबत आल्यावर जास्त वेळ थोडंच पाहता येतं एखाद्या मुलीला. अरे, माझे वडील माझं ऐकतात म्हणून तर त्यांनी मुलगी बघायला सोबत येऊ दिलं. नाहीतर कोण नेतं नवरदेवाला सोबत? नवरदेव. हा, इथेच तर खरी गेम आहे. हात झटकून मोकळे होता यावे म्हणून तर तुला मुलगी बघायला नेलं त्यांनी. तू स्वतः मुलगी बघितली आहेस असं म्हणून ते मोकळे होऊ शकतात आता. तिसरा एक मित्र. अरे पण असं झालं काय एवढं? मी मुलगी नीट बघितली, नंतरच होकार दिला. नवरदेव. मग नक्की तुझ्यासोबत धोका झालाय. पहिला मित्र. असं झालंय तरी काय? नवरदेव आता खरंच काकुळतीला आला होता. एक तर तुझ्या पाहण्यात काहीतरी गडबड झाली असावी, नाहीतर तुला दाखवताना एक मुलगी दाखवली आणि आता लग्नासाठी दुसरीच उभी केलेली दिसते. एका मित्राचा तर्क. अरे, आम्ही आता फेरफटका मारायला गेलो होतो ना तिकडे, तर नवऱ्या मुलीला तिच्या मैत्रिणी सजवत होत्या. तेव्हा अचानक माझे लक्ष तिकडे गेले. नवरी एका डोळ्याने तिरळी आहे. आता तुला दाखवलेली तीच आहे की दुसरी आहे याची तूच खात्री करून घेऊ शकतोस. आमचं काय? जे दिसलं ते तुला कथन केलं. तुझं तू आता बघून घे. पुन्हा एका मित्राने सारी घटना सविस्तरपणे समजावली. मग मात्र नवरदेवाची मनस्थिती द्विधा झाली. म्हणूनच त्याने पुन्हा मुलगी बघण्याचा हट्ट धरला. इकडे नवरी आणि तिच्या करवल्या नवरदेवाच्या मिरवणुकीचा कानोसा घेत असताना तिकडे अजून सामसूम असल्याचे जाणवले. गंगूने वडिलांजवळ अजून मिरवणूक का निघाली नाही याची विचारणा केली असता वडिलांनी सारे सविस्तर सांगितले. यातून काय मार्ग काढावा याचाच विचार करतोय म्हणून सांगितले. गंगूने थोडा विचार केला आणि वडिलांना म्हणाली, बाबा, मला आशीर्वाद द्या आणि मंदिरावर जाण्याची परवानगीही. त्याला मला जीवनभर सांभाळायचे आहे. त्याला नीट पाहून घेऊ द्या. मी आता त्याच्यासमोर जाऊन उभी राहते. बाळे, अशी कशी परवानगी देऊ तुला? हळदीच्या अंगानं असं मंदिरावर जाता येत नसतं. जनरीत कशी मोडायची आपण? गंगूचे वडील म्हणाले. बाबा, त्यांनी तर जनरीत मोडलीच आहे. आपल्याकडे नवरा मुलगा मुलगी पाहायला जात नसतो तरी तो आलाच ना. मला बघायचंय. ज्या जनरीतीमुळे जन्मभर पश्चाताप करायची वेळ येईल ती रीत मोडायला काय हरकत आहे? या रीती काही लिखित नियम नाहीत. त्या काळात आवश्यक असेल त्याप्रमाणे या चालीरीती सुरू झाल्या आहेत. काळाच्या प्रवाहात त्या बदलल्याही पाहिजेत. ते काही नाही, मी जाणार त्याच्यासमोर. त्याची होणारी पत्नी त्याला एकदा नीटनेटकी पाहून घेऊ द्या. असं म्हणत गंगूने आपल्या करवल्यांना सूचना केली. चला ग, आपल्याला आत्ताच मंदिराच्या ओट्यावर जायचे आहे. पाण्याची कळशी आणि भाताचे तबक घ्या. चला. ती ताडकन उठली आणि पायात चप्पल सरकवली. लग्नाच्या मंडपात उभे राहण्याअगोदर नवरी मुलगी पुन्हा एकदा बघायची म्हणून हट्ट धरून बसलेला हट्टी नवरदेवाची समजूत काढून सारे जण थकले. लग्न घरी तर रडारड सुरू झाली. नवरीच्या कानावर हे सारे जेव्हा गेले तिने त्याच्यासमोर जाण्याचा निर्णय घेतला. हे जरी जनरीतीला सोडून होते तरी तसे करणे भाग होते. ती आता काय करते हे पाहण्यासाठी वधूपिता आणि वरपिता दोघेही पाठीमागून तेथे आले. तिने 2 करवल्या सोबत घेतल्या. एका कळशीत पाणी घेतले. साजूक तूप घालून शेवयाचा गरम गरम भात एका सुबक ताटात नक्षीदार पडद्याने झाकून घेतले आणि हे सर्व घेऊन ती मंदिराच्या ओट्यावर नवरदेव बसलेला होता तेथे जाऊन उभी राहिली. भाताचे ताट, पाण्याची कळशी खाली ठेवली. तुम्हाला जन्मभर जिला सांभाळायचं आहे ती तुमच्या समोर उभी आहे. नीट समजून घ्या. पहिल्या वेळी व्यवस्थित पाहिली नव्हती म्हणून ही वेळ आली. आता चांगलं बघून घ्या, नाहीतर पश्चातापाची वेळ यायची. असं म्हणत तिने तोंडावरचा पदर दूर केला. ती ओट्यावर आल्याबरोबर नवरदेवाचे मित्र तेथून पसार झाले होते. नवरदेवाने नजर वर करून नवरीला बघितले आणि तो बघतच राहिला. बघण्याच्या कार्यक्रमात बघितली त्यापेक्षा कितीतरी पटीने ती सुंदर दिसत होती. अंगाला हळद लावलेली असल्यामुळे आणि नवरीचे दागिने
अंगावर ल्याल्यामुळे तिचे बावनकाशी सौंदर्य आणखीनच खुलून दिसत होते. मात्र तिच्या चेहऱ्यावरचा करारीपणा पाहून त्याला ओशाळल्यागत झाले. मित्रांच्या सांगण्यावरून आपण फार मोठी चूक केल्याचे त्याला कळून चुकले. त्याने गुपचूप मान खाली घातली. बघितलं का नीट? तिने विचारले. हो बघितली. अपराधीपणाच्या सुरातले त्याचे उत्तर. पसंत आहे का? पुन्हा तोच करारी स्वर. हो. तो फक्त एवढंच बोलू शकला. बरं झालं, पसंत पडले. मात्र आता माझा ऐका, मला तुम्ही बिलकुल पसंत नाही. गुपचूप इथून उठायचं आणि कपाळाचं बाशिंग सोडून खाली मांडवात मंडळीत जाऊन बसायचं. पुढे काय करायचं ते मी बघून घेते. तिनं असं म्हणताच सज्जनराव घाईघाईने ओट्यावर आले. मुली, आमची फार मोठी चूक झाली. चूक जरी त्याने केली असली तरी बाप म्हणून मी हात जोडून तुझी माफी मागतो. मला क्षमा कर. एवढी मोठी शिक्षा आम्हाला देऊ नकोस. आक्तिक स्वरात जामखेडेचा सरपंच धनाढ्य सज्जनराव गंगूसमोर हात जोडून बोलत होते. आबा, असे हात जोडून मला लाजवू नका. तुमच्यासारख्या सज्जन माणसाच्या नशिबात असा पुत्र यावा हे खरेच दुर्दैव म्हणावे लागेल. तुमच्यासारख्या सज्जन माणसाचा चांगुलपणाला पाहूनच मी एवढ्या सौम्य भाषेत बोलत आहे. तुम्ही मला वडिला समान आहात. मला माझा पुढचा निर्णय घ्यायला आशीर्वाद द्या आबा. ती अत्यंतिक भावनिक होऊन बोलत होती. बाळे, झालं गेलं विसरून जा. त्याला बघायची होती, बघितली. आता तो तयार आहे तर त्याला शेवंतीचे कपडे घालून मिरवणुकीला निघू दे. तू पण तुझी तयारी कर. संपतराव म्हणाले. नाही बाबा, हे आता कदापि शक्य नाही. या असल्या लांब कानाच्या माणसाच्या सोबत मी लग्न करू शकत नाही. याच्याबरोबर लग्न करून मी कधीही सुखी होऊ शकणार नाही. जो स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवतो असा एखादा गरीब मुलगा असला तरी मी त्याच्यासोबत लग्न करायला तयार आहे. गंगू बोलत होती आणि इतर सर्वजण स्तंभित होऊन ऐकत होते. आबा, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. तुमच्यासारखा सरळ मनाचा सासरा मिळणे माझ्या प्रारब्धात नसावे कदाचित. त्यामुळे मी स्वतःला दुर्दैवी समजते. दुसऱ्या बाजूने विचार करता तेवढीच भाग्यशाली मानते की हे सारे योग्य वेळी लक्षात आले. लग्न झाल्यावर मी स्वतः आयुष्यभर रडत राहिले असते आणि आईवडिलांनाही रडवत राहिले असते. पण बाळे, आता पुढे काय करायचे? काय तुझ्या मनात आहे ते तरी सांग एकदा. संपतराव म्हणाले. पुढे तुमचे तुम्ही बघा. तुम्ही जो मुलगा ठरवाल त्याच्यासोबत मी मोकळ्या मनाने लग्न करीन. तुम्हाला बिलकुल त्रास होऊ देणार नाही. तुमचे नाव, तुमची कीर्ती अबाधित राहील बाबा. तुम्ही निश्चिंत राहा. ज्या माणसाचा स्वतःवर, स्वतःच्या डोळ्यावर विश्वास नाही, जो स्वतःच्या डोळ्याने मुलगी पाहून पसंत करून होकार देतो आणि मित्रांच्या सांगण्यावरून पुन्हा मुलगी बघायची म्हणतो, त्याच्यासोबत संसार कसा नीट चालेल माझा? उद्या यातल्याच एखाद्या मित्राने माझ्याविषयी टिंगल म्हणून जरी काही बरे वाईट सांगितले आणि याने ऐकून घेतले तर माझ्या संसाराची वाट नाही का लागणार? यावेळेस मी काय करू शकणार आहे? तुम्ही काय करू शकणार आहात? पश्चातापाशिवाय आपल्या हातात काय उरणार आहे? तेव्हा आत्ता सावध व्हा. दुसरा नवरदेव बघा. मी तयार आहे. आबा, मी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करते, माझे लग्न लागेपर्यंत आपण थांबावे. मला तुमच्यासारख्यांच्या आशीर्वादांची आवश्यकता आहे. तुमच्या मुलीला तुम्ही आशीर्वाद देणार नाही का? म्हणत तिने सज्जनरावांच्या पायावर हात ठेवून डोके टेकवले. सज्जनरावांच्या डोळ्यात टचकन पाणी आले. आपल्या मुलाने केवढा मोठा मूर्खपणा केला आहे याची त्यांना जाणीव झाली. त्यांनी तिच्या पाठीवर प्रेमपूर्वक हात फिरवला, आयुष्यमान भवचा आशीर्वाद दिला आणि डोळे पुसत म्हणाले. मुली, माझ्यासारख्या कपाळकरंट्याचा काय आशीर्वाद घेतेस? लक्ष्मी येऊन कुंकू लावून गेली, पण मी जाऊन लगेच कपाळ धुवून आलो. आमच्या हाती हिरा सापडला होता, परंतु गारगोटी समजून त्याला आम्ही कपाळकरंट्यांनी फेकून दिले. मुली, तू मला वडिलांची पदवी दिलीस, मी थांबणार तुझ्या लग्नाला. जा मुली, तू तुझी पुढची तयारी कर. असं म्हणत त्यांनी तोंड बाजूला करून धोत्राच्या सोग्याने आपले डोळे पुसले. चला बाबा, तयारीला लागा. असं म्हणत गंगू तिथून खाली उतरली आणि घराच्या रस्त्याला लागली. पाठोपाठ संपतराव सुद्धा निघाले. घरी आल्यावर, मुली, तू तुझा निर्णय घेतलास, पण आता पुढे काय करायचं? कोण मुलगा उभा करायचा लग्नासाठी? संपतराव विचारू लागले. बाबा, शांता आत्याकडे जा, गंगूने उत्तर दिले. पण आजोबांनी अगोदरच तिला नकार दिला आहे. आता ती कशी तयार होईल लग्नासाठी? तिला आपला स्वतःचा अपमान झाल्यासारखे नाही का वाटणार? संपतराव म्हणाले. बाबा, आम्हा स्त्रियांचं मन अजून ओळखलं नाही तुम्ही. किती झालं तरी बहिणीचं भावावर निराशय प्रेम असतं. भाऊ कसाही असला तरी त्याच्या संकटाच्या काळात तिचंच काळीच तुटतं सर्वांच्या आधी. भावासाठी तीच रडत रडत येते. तुम्ही जा. गंगूने सांगितल्यावर संपतरावांनी शांताला बोलवले. आता घरात फक्त संपतराव, सखूबाई, गंगा, शांताबाई, शांताबाईचा मुलगा गणपत आणि सज्जनराव एवढेच जण बसलेले होते. सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीतून कसा मार्ग काढायचा यावर चर्चा सुरू होती.
अक्का, या परिस्थितीत केवळ तूच मला मदत करू शकतेस, संपतराव म्हणाले. पण दादू, अरे बाबांची इच्छा नव्हती गंगू माझ्या घरात द्यायची. मी तर मागणीही घातली होती, पण बाबा नाही म्हणाले. अक्का, आता नाही म्हणू नको. माया, गंगूला पदरात घे. बाबा म्हणले असतील नाही म्हणून, पण भावाच्या तोंडाकडे पाहून तरी नाही म्हणू नको. म्या पदर पसरतो तुमच्यामोर. सकू रडत रडत विनवणी करत होती. दादू, माझं काही म्हणणं नाही. गणपा, तुझं काय मत आहे? तुला पसंत आहे का मुलगी? शांताने आपल्या मुलाला गणपतला विचारले. गंगूला मान्य असेल तर माझी काही हरकत नाही. मी तयार आहे. मला दुसरीकडे मुलगी मिळणार नाही असे नाही, परंतु अशा परिस्थितीत आपणच आपल्यासाठी उपयोगी पडायला पाहिजे, नाही का गंगू? गणपतच्या होकाराने सर्वांच्या चेहऱ्यावरील चिंता कमी झाली. हो ना, माझीही काहीच हरकत नाही. मी तर आधीच बाशिंग बांधून बसलेली आहे. आता ते बाशिंग अक्षिता पडल्याशिवाय सोडायला लावू नका. तुम्हा सर्वांना पसंत असेल तर मी सुद्धा लग्नासाठी तयार आहे. गंगूनेही गणपतच्या सुरात सूर मिसळला. झटपट जामखेडेच्या नवरदेवासाठी शिवलेले शेवंतीचे कपडे गणपतच्या अंगावर चढवण्यात आले आणि नवीन नवरदेवाची मिरवणूक वाजत गाजत मांडवात आली. वर ओवाळणी होऊन गणपत स्टेजवर जाऊन खुर्चीत बसला. थोड्याच वेळात नवरीला मांडवात आणले गेले. अक्षदा वाटल्या गेल्या. सर्वजण सावध होऊन बसले. शुभमंगल सावधानच्या गजरात भटजींनी मंगलाष्टके म्हणून लग्न लावले. अशा थाटात गंगू वडीलधाऱ्यांच्या पाया पडत सासरला निघाली. मित्रांच्या ऐकून नवरी मुलगी पुन्हा बघण्याचा हट्ट धरून बसलेल्या श्रीमंत नवरदेवाला बाजूला सरून आत्याच्या गरीब मुलाशी लग्न लावायचा निर्णय घेऊन आपल्या गंगूने त्या काळातले असे फार मोठे धाडस केले. आत्याची मनधरणी करायला लावल्या. आत्याचा मुलगा गणपतला लग्नासाठी तयार केले. गंगू आणि गणपतचे लग्न थोडे धावपळीतच लागले. जामखेडीचे सरपंच सज्जनराव सुद्धा आपला अपमान विसरून स्वतःच्या मुलीच्या लग्नाप्रमाणे या लग्नासाठी झिजले. त्यांनी खूप धावपळ केली. लग्न पार पडल्यावर नवरदेव नवरी ज्येष्ठांच्या पाया पडायला गेल्यावर गंगूने सज्जनरावांच्या पायावर माथा टेकवला. तेव्हा तर त्यांना आणखीनच भरून आले. वाटले आपल्या मुलाने फार मोठी चूक केलीये. सोन्यासारखी मुलगी हातची सोडली. मुलाऐवजी मुलगी जन्माला आली असती तर या सज्जनरावाची मान जगात उंचावली असती. मात्र या मुलाने आपल्याला मान खाली घालायला लावली. या मुलीने मात्र आपल्याला वडिलांचा मान देऊन शान राखली. गंगू त्यांच्या गळ्यात पडून बराच वेळ रडत राहिली. संपतराव, सखूबाई यांच्या गळ्यात पडून गंगू बराच वेळ रडली. रडारड झाल्यावर एका सजलेल्या बैलगाडीत नवरदेव नवरीला बसवण्यात आले. बैलांच्या अंगावर नक्षीदार झुली घातलेल्या होत्या. त्या बैलगाड्याला फुलांनी सजवले होते. नवरदेव नवरी गाडीत बसल्यानंतर दोन करवल्याही आपापल्या पिशव्या घेऊन गाडीत बसल्या. गाडी गावाच्या वेशीत आली. सर्व ज्येष्ठ मंडळी पुन्हा एकदा समोरासमोर आले. हात जोडून सर्वांनी एकमेकांना रामराम केला. एकमेकांचा निरोप घेतला. गाडी शांता आत्याच्या घराकडे निघाली. शांता आत्या जरी लग्नासाठी आपल्या भावाकडे आलेली असली तरी गणपतच्या चुलत भावांनी आणि बहिणींनी अतिशय सुरेख पद्धतीने गंगूच्या स्वागताची तयारी केलेली होती. गल्लीच्या प्रवेशापासून रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी रेखाटली होती. गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या आणि झेंडूच्या फुलांनी दारात गालीचा तयार केला होता. उंबरट्यात धान्याने भरलेले मापटे सजवून ठेवले होते. घरातल्या देवाऱ्यापर्यंत फुलांची रांगोळी काढून ठेवलेली होती. वरात वाजत गाजत शांता आत्याच्या दारात आली. फटाके फोडून नवदाम्पतीचे स्वागत झाले. दारात गणपतची चुलत बहीण वनिता आपले दोन्ही हात पसरून हातात मुसळ घेऊन दार अडवून उभी होती. चालीरीतीप्रमाणे तिने नवदंपतीला सून म्हणून मुलगी मागितली. या दोघींनी पहिली मुलगी झाली की तुलाच देऊ म्हणून कबूल केले. तिने या दोघांनाही उखाणे घ्यायला लावले. उखाणे घेऊन झाल्यावरच त्यांना घरात प्रवेश करायला परवानगी मिळाली. आपल्या नाजूक चरणस्पर्शाने माप ओलांडून गंगूने गृहप्रवेश केला. सांत्या आत्याच्या घरात खऱ्या अर्थाने लक्ष्मीने प्रवेश केल्याचा भास सर्वांना झाला. अगं काकू, काय पण नाटक केलंय वहिनीनं, मला माहितीये. तिला आपल्या इथंच यायचं होतं, हो की नाही हो वहिनी? वनिता म्हणाली. अगं, आमचा गणपादादा आहेच तसा देखणा, सुबाना, राजबिंडा. लहानपणापासून तिनं दादाला पाहिलेलंच आहे. रंजना, गणपतची दुसरी चुलत बहीण, म्हणाली. तशी गंगूनं खालच्या मानेनंच गणपतकडे एक नजर टाकली आणि लाजली. चला आता पुढे या, राशीमध्ये अंगठी शोधायची आहे. चला. वनिता त्यांना घरातल्या देवाऱ्याजवळ घेऊन गेली. गणपाने सासूरवाडीहून आणलेला देव देवाऱ्यात ठेवला. देवाऱ्यासमोर धान्याची रास ठेवलेली होती. त्या राशीजवळ त्या दोघांना बसवण्यात गेले. रंजनाने आपल्या बोटातील अंगठी त्या राशीत खुपसून ठेवली. त्या दोघांना ती शोधायला सांगितली. राशीत हात घातल्यावर गंगूच्या कोमल हाताचा स्पर्श होताच गणपा अंगठी शोधायचा विसरूनच गेला. क्षणभरासाठी गंगू ही त्या पहिल्याच पुरुष स्पर्शाने मोहरून गेली होती.
पण क्षणभरासाठीच. दुसऱ्या क्षणी तिने स्वतःला सावरले. आपल्या जीवनात असे अनेक प्रसंग येतील, मोहरण्याचे, गांगरण्याचे, म्हणून काय जीवन मार्गावरून चालणे थांबवायचे नाही. हीच वेळ आहे पुढे चालायची. तिने लगेच त्याच्या हातातला आपला हात सोडवून घेतला आणि अंगठी शोधून काढली. हा प्रयोग 5 वेळेला केला गेला. 5ही वेळेला अंगठी गंगूच्याच हाती लागली. दुसरा खेळ होता भाकरीचा. दोघांच्याही डोळ्यावर रुमालाची पट्टी बांधून डोळे झाकले गेले आणि त्यांना भाकरीच्या राशीजवळ आणले गेले. 1, 2, 3 रंजनाने आकडे मोजले. 3 म्हणताच दोघांनी भाकरीच्या राशीकडे हात केले. गणपतच्या हातात मात्र एकच भाकरी मिळाली, पण गंगूच्या हाती 5 भाकरी मिळाल्या. तिथेही गणपतच्या भाग्यात कमतरताच लाभली. नंतर लग्नातील खास असा मजेशीर कार्यक्रम म्हणजे हळद फेडण्याचा कार्यक्रम. दोघांना खास सोबत अंघोळ घातले जाते. त्यात एकमेकांच्या अंगावर पाण्याच्या गुळण्या टाकणे, कांकणाची गाठ सोडणे, सुपारी सोडणे इत्यादी कार्यक्रमांनी त्यात रंजकता येते. या कार्यक्रमाचा सर्वजण आनंद घेतात. गंगू आणि गणपतच्या हळद फेडण्याच्या कार्यक्रमाची तयारी सुरू झाली. बाहेर मोकळ्या प्रांगणात एक खाट टाकली. 2 घांगाळ्यात गरम पाणी काढले. गणपत त्याच्या करवल्या वनिता आणि रंजना यांच्या सहित आला. नील खाटेवर बसला. प्रतीक्षा होती नवरीची, गंगूची. नवरी आली. हळदीची पिवळी धमक अशी साडी नेसून, डोक्यावरून पदर घेऊन, किंचितही अंग उघडं दिसणार नाही असं अंग झाकून, लाजत मुरडत हरवाळ चालीने आली. खाटेवर गणपत पासूनच थोडेसे अंतर राखून बसली. दोन्हीकडच्या करवल्यांनी घंगाळ्यांमध्ये हात घालून पाणी जास्त कडक नाही ना याची नीट खात्री करून घेतली. नवरदेवाच्या करवलीने घंगाळ्यातून ग्लास भरून नवरदेवाच्या हातात दिला आणि नवरीच्या अंगावर पाणी ओतायला सांगितला. त्याने सांगितल्याप्रमाणे केले. 5 ग्लास पाणी ओतून झाल्यावर नवरीने 5 ग्लास पाणी नवरदेवाच्या अंगावर ओतले. नंतर गुळण्या सुरू झाल्या. तोंडात पाणी घ्यायचे आणि एकमेकांच्या अंगावर गुळणी टाकायची. यात नवरदेव नवरीने परस्परांच्या करवल्यांच्या अंगावर गुळण्या फेकून चांगलेच मनोरंजन केले. कोणीतरी खोबरे चावून पाण्याबरोबर त्याचीही गुळणी टाकली आणि मग जवळपास साऱ्यांच्याच तोंडात खोबरे चावणे सुरू झाले. गुळणागुळणीनंतर खास कार्यक्रम होता सुपारी सोडवण्याचा. सुपारी सोडवताना नवरदेवाने एका हातात सुपारी पकडायची आणि नवरीने ते सोडवून घ्यायचे. तसेच नवरीने दोन्ही हाताच्या तळव्यात सुपारी घ्यायची आणि नवरदेवाने ती एकाच हाताने सोडवायची. नवरीने सुपारी पकडली. गणपतने ती सोडवण्याचा प्रयत्न केल्याबरोबर नवरीने सोडून दिली. असे 5 वेळेस झाले. बघणाऱ्यांना त्यात मजा नाही आली, म्हणून सर्वांनी गणपतला सुपारी घट्ट पकडायला सांगितली. गणपतने सुपारी घट्ट पकडली तेव्हा नवरीने सुपारी सोडायला हात घातला तेव्हा गणपत दचकला. तो हात स्त्रीचा नाजूक हात नसून एका राकट पुरुषाचा हात आहे हे त्याच्या लक्षात आले. त्याने हळूच नवरीच्या तोंडावरचा पदर एका हाताने दूर केला आणि सर्वजण हास्य कल्लोळात बुडाले. ती गंगू नसून गंगूचा चुलत भाऊ संजू होता. त्याने नवरीसारखीच साडी नेसून गणपतची चांगलीच चेष्टा केली होती. नंतर खरोखर नवरी गंगू आली. पुढील कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात हसत खेळत व्यवस्थितपणे पार पडला. एवढंच की पुन्हा पहिल्यापासून सर्व कार्यक्रम साजरा करावा लागला. गुळणागुळणी, अंगावर पाणी ओतणे, कांकणाची गाठ सोडणे, सुपारी सोडणे हे सर्व कार्यक्रम पुन्हा पहिल्यापासून करावे लागले. सुपारी सोडताना पुन्हा कोणीतरी मध्येच बोललेच, "अरे गणपत बघ बरं." पुन्हा कुणीतरी एखादा रूप बदलून चेष्टा करायचा. या वाक्यावर पुन्हा एकदा हास्याचा कल्लोळ उसळला. कधी कधी उगाच वाटत राहतं की लग्नात हे सर्व करणं आवश्यक असेल का? हे नाही केलं तर काय होईल? आपले पूर्वज काहीतरी खुळचट कल्पना मनात ठेवून असले उद्योग करत असतील का? पण विचार करता असे लक्षात येते की ते अगदीच काही खुळचट नव्हते किंवा अज्ञानीही नव्हते. ऋषींनी समाजाच्या व्यवस्थितपणासाठी जो विवाह संस्कार घालून दिला त्याच्या मागे ऋषींचे समाजाप्रती असलेले आपुलकीचे, कृतज्ञतेचे भाव दर्शन दिसते. समाजात नीटनेटकेपणा असावा म्हणून विवाह संस्था निर्माण झाली. एक नर आणि मादी एकत्र आले, त्यांच्यात मिलन झाले तर संतती विस्तार होतो. परंतु विवाह करून झालेला संतती विस्तार हा व्यवस्थित समाज घटक बनत असते. त्या संततीच्या पालनपोषणाची जबाबदारी त्या दोघांवर येते. त्यासाठीचे प्रेम, वात्सल्य त्या दोघात निर्माण होते. विवाहात स्त्रीला लग्न करून दुसऱ्या पुरुषाच्या घरी जायचे असते. मुळातच स्त्रीला घडवताना देवाने स्त्री स्थूलभ लज्जा भावना, प्रेम भावना, समर्पण भावना पुरुषांपेक्षा जास्त दिलेल्या आहेत. त्यामुळे त्या काळची स्त्री आपली भावना वाचेद्वारे सहजासहजी प्रकट करत नसे. विवाह, पती या गोष्टींची चर्चा निघाली की कुमारिका स्त्री लाजून चूप बसायची. आई वडील, भाऊ बहीण यांना सोडून एकदम परक्या घरात जायचं, तेही कायमसाठी.
ते कसं होईल या विचाराचा ताण तिच्या मनावर असायचा. त्यात ती दबकून जाऊ नये, तिचं हसतं खेळणं निरागस असं शैशव कोमेजून जाऊ नये म्हणून असे मजेशीर खेळकर कार्यक्रम या वैवाहिक सोहळ्याचे अविभाज्य अंग बनले. राशीत अंगठी शोधणे, भाकरी मिळवणे, नंदेला मुलगी देण्याचे वचन देणे या सर्व गोष्टी तिच्या मनावरचे दडपण दूर करण्यास मदत करतात. परस्परांच्या स्वभावाचे दर्शन करून देतात. गंगूच्या लग्नातही असे सर्व कार्यक्रम हसत खेळत पार पडले. तिच्या वैवाहिक जीवनातला पहिल्या दिवसाचा हा पहिला प्रहर पार पडला. त्यानंतर वडीलधाऱ्यांचे दर्शन, देवदर्शन हे कार्यक्रम बाकी राहतात. हळद फेडण्याचा कार्यक्रम पार पडला. नवरदेव नवरीसोबत सर्व सदस्य जेवायला बसले. हळद फेडताना घडलेल्या मजेशीर अशा प्रसंगाची चर्चा करत करत सर्वजण जेवणाचा आस्वाद घेत होते. पुढील कार्यक्रमाची रूपरेषा ठरवत होते. गंगूच्या लग्न सोहळ्याची कशी गंमत झाली ते आपण पाहिले. हळद फेडण्याच्या कार्यक्रमात सर्वांनीच खूप मजा अनुभवली. नवरीचा चुलत भाऊ संजू याने नकली नवरी बनून नवरदेवाची केलेली फजिती सर्वांना लक्षात राहील अशीच होती. हळद फेडून झाल्यावर सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेतला आणि ते दोघांच्या करवल्यांसहित देवदर्शनासाठी घराबाहेर पडले. सर्वात आधी ते उमा महेश्वर मंदिरात गेले. त्यानंतर विठ्ठलाचे मंदिर, हनुमान मंदिर, भवानी मातेचे मंदिर असे करत ते खंडोबाच्या मंदिरात गेले. त्या मंदिरात जाताना नवरदेवाने नवरीला उचलून घेऊन जायची परंपरा होती. करवल्यांनी गणपतलाही आग्रह केला गंगूला उचलून घ्यायचा. थोडे आडेवेडे घेतच गणपतने गंगूला आपल्या हातावर उचलून घेतले. एक एक पायरी चढत मंदिराच्या प्रवेशद्वारात आणून खाली टेकवले. अशा प्रकारचा तो पहिलाच पुरुष स्पर्श तिला सुखावून गेला. त्याच्या दणकट बाहूत आपण सुरक्षित आणि सुखात राहू याची मनोमन खात्री पटली. मंदिरात खंडोबाच्या बाजूला असलेल्या म्हाळसा आणि बानुबाईच्या मूर्तीकडे पाहून सरला गंगूची चुलत बहीण गंगूच्या कानात काही कुजबुजली. बघ ग बाई, खंडोबाचा आशीर्वाद घेत आहेत भाऊजी. त्याच्यासारखी दुसरी एखादी बानू आणतील बरं का. नाही तर तिच्या या चेष्टेच्या सोराने गंगू क्षणभर दचकली, पण लगेच सावरली. अनेक चोरटा कटाक्ष गणपतकडे टाकला. जणू सांगत असावी, मी एवढं प्रेम देईन की त्यांना दुसरीकडे जावेच वाटणार नाही. खंडोबाचे दर्शन झाल्यावर ते गावातील एका अतिशय वयस्कर अशा वयाची 100 उलटून गेली तरी ठणठणीत असलेल्या बायजा आजीच्या घरी गेले. ही बायजा म्हातारी म्हणजे गावातील सर्वात वयस्कर व्यक्ती. वयाचं दशक केव्हाच पार केलेलं. तिच्याजवळ अनुभवाची शुद्धरी असल्यामुळे गावातील प्रत्येक वयस्कर व्यक्ती तिच्याजवळून जीवनात ऊर्जा मिळवायची. आपापल्या जीवनातल्या समस्या तिच्यासमोर मांडायची. आजी ही आपल्याकडे असलेल्या प्रत्येकाच्या प्रश्नांची उकल जशी जमेल तशी सांगायची. ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळेस सुद्धा जो उमेदवार आधी तिचा आशीर्वाद घ्यायचा, तिचा सल्ला घ्यायचा, तो हमखास निवडून यायचाच. जीवनातले खाच खळगे कसे पार करायचे, आलेल्या संकटांना कसे सामोरे जायचे याचा खूप अभ्यास झालेला होता तिचा. माणसाच्या चेहऱ्याचाही अभ्यास होता तिच्याजवळ. चेहरा पाहिल्या पाहिल्या तिच्या चरित्र्याचा ताळेबंद तिच्या डोळ्यासमोर उभा राहायचा आणि तिने एखाद्या व्यक्तीबद्दल काही भाकीत सांगितले तर ते खरेच ठरायचे. गंगू आणि गणपत बायजा दोघेही आजींच्या पायावर झुकले. आजीने त्यांना सुखानं राहा, मोठं व्हा, मायावानी म्हातारे व्हा असा तोंड भरून आशीर्वाद दिला आणि आपल्याजवळ बसवून घेत. गणपा, सांभाळून राहाय रे माझ्या राजा, नाहीतर ही बाया तुला बी धडा शिकविल चांगलाच. गंगूचं कौतुक करत बायजा म्हातारी म्हणाली. आजे असं लाडीवाळपणे म्हणत गंगूने म्हातारीकडे रोखून बघितले. म्हातारीने हसत हसतच तिला आपल्या कुशीत ओढलं. प्रेमाने दोघांच्याही तोंडावरून हात फिरवला. ते एक एक गल्ली करत प्रत्येक घरात वडीलधाऱ्यांच्या पाया पडत चालले होते. त्या सर्वांचे आशीर्वाद घेत होते. प्रत्येक घरात गंगूच्या धाडसाचे कौतुक होत होते. कुठे कुठे चेष्टा मस्करीही व्हायची. कुठे साखर, कुठे चहा, तर कुठे गुळाचा खडा देऊन त्यांच्या संसारात असाच गोडवा निर्माण व्हायचा आशीर्वाद मिळायचा. दर्शन घेत घेत ते गंगूचे माहेर असलेल्या गल्लीत आले. जावई पहिल्यांदा सासूरवाडीत आला म्हणून गणपतचे सर्व घरांमध्ये जंगी स्वागत झाले. गंगूच्या काकूंच्या घरी तर फारच जंगी स्वागत झाले. काकूंनी दोघांचे औक्षण केले. त्यांच्या स्वागतासाठी फुलांची आरास केलेली होती. बैठकीच्या खोलीत ते आल्याबरोबर वनिताने सिलिंग फॅनचे बटन दाबले. फॅन सुरू झाल्याबरोबर नवदाम्पत्याच्या अंगावर गुलाबांची सुगंधी फुले उधळली गेली. गणपत तर अगदीच भारावून गेला. त्याच्या मामाचेच घर असले तरी या घरात तो फारसा कधी येत नसे. आला तरी बैठकीशिवाय इतर खोल्यात जायचे कधीच काम पडले नाही. त्याच्या मामीचे गंगूच्या काकूंचे प्रेम कशामुळे एवढे उफाळून आले होते ते कोणालाच कळत नव्हते. काकूने स्वतःहून गणपतला सर्व घरभर फिरवून घर दाखवले. गंगू तिच्या आणि गणपतच्या करवल्यांसोबत बैठकीतच बसलेली होती. बैठकीत लावलेले फोटो, तिथल्या आठवणी सांगत त्यांच्या गप्पा चालल्या होत्या. मात्र इकडे काकू गणपतला घर दाखवण्याच्या निमित्ताने मागच्या परसदारी घेऊन आली. त्या दोघांच्या गप्पा सुरू झाल्या.
जावाई बा, तुम्ही जावाई आता झाले त्या अगोदर तर भाचेच आहेत ना, तेव्हा म्या तुम्हाला गणपा म्हटलं तर चालेल ना? सर्जाबाईनं गणपतला विचारलं. मामी, तुमचा अधिकारच आहे तो, मला त्यात काहीच वाईट वाटणार नाही, उलट चांगलंच वाटल. गणपत खुश होऊन म्हणाला. बरं झालं, एकदाचं लगीन पार पडलं. लई ताण झालता आम्हाला साऱ्याला. त्या पोरानं ऐन येळेला नाही म्हणून लई घोर लावला होता आमच्या जीवाला. शेवटाला आपलंच माणूस कामाला येतं. तुम्ही नाही म्हणाला असता तर काय झालं असतं आमच्या गंगीचं? सर्जाबाई जरा जास्तच पाणी लावून बोलत होती. वनिता गंगूला घेऊन मागच्या शयनखोलीत बसली होती. त्यांच्या मस्त गप्पा आणि हसणं खिदळणं चालू होतं, म्हणून या सासू जावयाच्या गप्पा त्यांना ऐकू जाणं शक्यच नव्हतं. शांताबाईनं आधी म्हणलं होतं तवाच हे लगीन व्हाया पाहिजे होतं, पण नाही ऐकलं. शेवटाला तिथंच यावं लागलं ना. सर्जाबाईचं बोलणं सुरूच होतं. गणपा शांतपणे ऐकत होता. चालायचंच मामी, नशिबात असलं तसंच घडतं. गणपाचा समजुतीचा सूर. कसलं नशीब घेऊन बसला गणपा? जेव्हा मागितली तेव्हा दिली नाही, जेव्हा तिकडचं इसकटलं तेव्हा बरं तुमचं ध्यान आलं. केव्हा का होईना आलं ना आमचं ध्यान. झालं ना एकदाचं मनासारखं. गणपत शक्य तितका हा विषय टाळू पाहत होता. हे बोलणं त्याला फारसं आवडलं नव्हतं. अव कशाचं ध्यान? येळ आली म्हणून आले तुमच्याकडं. तुम्हालाच द्यायची असती तर पहिलंच दिली असती. इतकं शरीमित घर कोणी असंच सोडलं नसतं. परत त्या पोराला काहीतरी कळालं तेव्हा बिनसलं हे सारं. तुम्हाला माहिती आहे का काहून बिनसलं ते? सर्जाबाईनं हळूच खडा टाकून पाहिला. नाही बा, काय झालं? गणपतची उत्सुकता ताणली गेली. जाऊ द्या आता, सांगून काय उपयोग? पदरी पडलं आणि पवित्र झालं म्हणायचं आणि गपगुमान राहायचं. सर्जाबाईनं गणपतला चांगलंच कोड्यात टाकलं. आता त्याची उत्सुकता आणखीनच ताणली गेली. मामी, असं कोड्यात का बोलता? काय झालं ते नीट सांगा ना. त्यालाही आणखी जाणून घ्यावंसं वाटत होतं. त्या पोराला काहीतरी माहिती झालं म्हणून नाही म्हणला तो. परत त्याला चांगलं म्हटलं पाहिजेत. लोकांच्या लेकराची बदनामी होऊ नये म्हणून स्वतःवर वाढून घेतलं. जाऊ द्या गणपा, म्या काय तुम्हाला सांगितलं नाही आणि तुम्ही बी काय ऐकलं नाही. काय ध्यानात राहील ना? नाहीतर करसाल माया नावाचा बोबाटा. सर्जाबाई करून सवरून हात झटकून मोकळी झाली. येत जावा कंदी मंदी, तेवढं ध्यानात ठेवा. सर्जाबाईनं गणपतच्या हातावर गुळाचा खडा ठेवला आणि गंगूला बाहेर बोलवण्यासाठी वनिताला आवाज दिला. वनिता, अगं झालं का नाही तुमचं खिदळणं? जाऊ दे आता, ती सासरवासीन झालीये. आता जिची तिनं मर्यादा पाळली पाहिजे. अजून लय घरात जायचं असन त्याला. या आता बाहेर. सर्जाबाईच्या आवाजानं वनिता गंगूला घेऊन बाहेर आली. दाजी, नीट सांभाळा बरं आमच्या बहिणीला. जराशी तापट स्वभावाची आहे. काही चुकलं मापलं तर पदरात घ्या. वनिता म्हणाली तसं सर्जाबाई मध्येच म्हणाली. अगं, ते लई मोठ्या मनाचं आहेत म्हणून तर असं ऐन येळेला पदरात घेतलं त्यांनी. जा सुखानं संसार करा, असा आशीर्वाद देऊन त्यांच्या हातावर खडीसाखरेचे खडे ठेवले आणि त्या दोघांना निरोप दिला. त्यानंतर आणखी 2-4 घरी दर्शन घेण्याचे सोपस्कर पार पाडत नवदाम्पत्य आपल्या घरी आले. शांताबाईनं त्या दोघांची मीठ मिरचीनं दृष्ट काढली. त्या दोघांच्या वरून भाकर तुकडा ओवाळून फेकला. त्यांना घरात घेतले. जा बाळांनो, लवकर कपडे बदलून या. भुका लागल्या असतील, लवकर या. सारेजण थांबलेत जेवायला. नवरदेव नवरी आणि करवल्या आपापल्या खोलीत जाऊन कपडे बदलून आले. सर्वांनी सोबत जेवण केले. जेवण झाल्यावर नवरदेव नवरी करवल्या आपापल्या खोलीत आराम करण्यासाठी गेले, तर बाकीची मंडळी आपल्या आवराआवरीच्या कामाला निघून गेली. दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा करायची होती. काही जण त्या तयारीला लागले. कशी वाटली कथा? आवडली असल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हो, कमेंट करायलाही विसरू नका.